तू ये लवकर ये आतमध्ये लवकर ये माया ये लवकर. माया ये ना ग. माया तुला काय सांगू सोन्याहून पिवळं झालंय अगदी. ती मीरा नावाची ब्याद आता कायमची जाणार या घरातून. सुंठी वाचून खोकला गेला आणि काठीशिवाय साप मेला. साप कसला विषारी नागिण होती ती नागिण. मोठ्या तोऱ्यात मिरवत होती ना घरात सून म्हणून. काय तर वटपौर्णिमेची पूजा करायची होती नवऱ्याबरोबर पार्ट्यांना जायचं होतं. जा म्हणा आता जा मशात जा. माया तू नेम धरलास पक्षावर आणि हातात आंबा आला आणि तोही हापूसचा. माया अगं काय तुला आनंद झाला नाहीये का? आत्या काय झालं? हे कसं घडू शकतं? काय कसं घडू शकतं? त्या कार्टीला मी पॉइझनचं बिस्किट दिलेलं. मग ती मरायला हवी होती ना. 5 ते 10 मिनिटाच्या आत ती कार्टी मरायला हवी होती पण ती जिवंत आहे. बरं तेवढंच नाही त्यानंतर ते सेम पॉइझनचं बिस्किट मंजिरी मॅडमनी सुद्धा खाल्लं. त्यांना सुद्धा काहीच झालं नाही. हे कसं घडू शकतं? अरे हो हे माझ्या लक्षातच नाही आलं. आई तू हे घर सोडून नाही जाणार ना? वहिनी मला माहिती आहे की तुला वेदाची काळजी आहे म्हणून तू हे सगळं बोललीयस मायाला. आणि यात तुझी काही चूक नाही हं. तर प्लीज तू घर सोडून जायचा विचार पण करू नकोस. नाही अनन्याताई माझी चूक आहे म्हणूनच आई साहेबांनी मला हे घर सोडून जायला सांगितलं. नाही हे बघ मंजिरी रागाच्या भरात तुला काहीतरी बोलून गेली असेल पण म्हणून तू हे घर सोडून जायची काहीच गरज नाहीये मीरा. दादासाहेब आजपर्यंत आई साहेबांचा मी एकही शब्द खाली पडू दिला नाहीये. आणि आजही पडू देणार नाही म्हणून मी हे घर सोडून जाईन. वहिनी अगं आपलंच घर सोडून कोणी जातं का? अथर्वा या सगळ्या बाबतीत तुला काहीच बोलायचं नाही. आबा माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही. दादा तुला बाकी काही वाटू दे पण मीरा वहिनी कधीच खोटं बोलणार नाही. प्लीज तिला जाऊ देऊ नकोस. वेदा 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 ऐक ना. वेदा बाळा बाबा मीराला आईने थांबायला सांगितलं ना तर ती नाही जाणार. मी प्लीज एकदा आईशी बोलाल का प्लीज. ठीक आहे मी बोलतो मंजिरीशी. मी पण येते तुमच्यासोबत. वेदा बाळा हे बघ असं नको ना करूच. अभिनंदन मंजिरी शेवटी तुझ्या मनासारखं झालं ना. मीराला तू घराबाहेर काढलंसच. आता सगळं छान होणार आहे ना. फक्त तिच्यासोबत वेदाही घराबाहेर चालले. आणि आता ह्या वेळेस मी कुणालाही थांबवणार नाहीये. वेदा
बाळा काय कुठे चालली आहेस तू? हा, तू कुठे जायचं नाहीस? हा, सोड ही बॅग, सोड बाळा. तुम्ही मला कोणी थांबवू नका. मी कोणाचंही नाही ऐकणार. बाळा मला सोडून जाशील? हा, तुझ्या बाबाला सोडून जाणार आहेस? असं नको बोलूस प्लीज, प्लीज वेदा. किती छान झालंय ना. एकीच्या जागी दोघी जात आहेत. दुग्ध शर्करा योग. ही म्हणजे सोन्याहून पिवळं झालं. वेदा इथून निघून गेली तर मी तिचा बळी कसा देणार? आजपर्यंत केलेली तपश्चर्या वाया जाईल. थांब मीरा.